बुलेटिनमध्ये महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। कबूतरखाना अचानक बंद करणं योग्य नाही। बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून मत व्यक्त, गरज पडल्यास सुप्रीम कोर्टात जाणार असल्याचंही स्पष्ट केलं। तर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत महापालिकेनं कंट्रोल फीडिंग करावं, मुख्यमंत्र्यांच्या सूचना। कबूतर मरू नये यासाठी पालिका प्रयत्न करणार, कमिटी देखील बनवली जाईल। मंगलप्रभात लोढांची माहिती, तर पर्यायी जागा मिळेपर्यंत आहे त्या ठिकाणी साफसफाई केली जाईल, लोढांचं वक्तव्य। कबुतरांना दाणे टाकण्यास अटकाव केल्यानं महिलेला गळा दाबून आणि लोखंडी रॉडनं मारहाण। मीरा रोडमधली घटना, काशीमीरा पोलीस ठाण्यात 2 जणांविरोधात गुन्हा दाखल। हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार। डॉक्टरसह राज्य सरकार एक टीम तयार करणार। रेस्क्यू सेंटर, आहार या बाबतीत सरकार याचिकेत सुप्रीम कोर्टाला आश्वस्त करणार। बैठकीमध्ये मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। सर्वोच्च न्यायालयातील प्रकरण, महाराष्ट्र सरकार पक्षकार होणार। महादेवी हत्तीण आणण्यासंदर्भात सरकार सकारात्मक, खासदार धैर्यशील मानेंची मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर प्रतिक्रिया। वेळ आली तर सर्वोच्च न्यायालयात जाऊ, पण महादेवी हत्तीणीला परत आणू, मुख्यमंत्री हसन मुश्रीफ यांचं वक्तव्य। आमची लेक आमच्या घराकडे पाठवा, नांदणी गावातील महिलांची आर्त हाक। गावातील प्रत्येक घरात भावनिक वातावरण। श्रावण महिना संपण्याच्या आत महादेवी परत द्या, गावकऱ्यांची मागणी। महादेवी हत्तीण परत येत नाही तोपर्यंत काळभैरवनाथ यात्रा करणार नाही, नांदणीतील गावकऱ्यांची भूमिका। भैरवनाथ यात्रेमध्ये पालखीसमोर महादेवी हत्तीणीचा सहभाग असायचा। कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लजमध्ये महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी मोर्चा, जैन बांधव मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सहभागी। गडहिंग्लज शहरातील दसरा चौकातून तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज दिल्ली दौऱ्यावर, शिंदे खासदारांसोबत बैठक घेणार असून इतर काही एनडीए नेत्यांना सुद्धा भेटणार असल्याची सूत्रांची माहिती। 15 ऑगस्टला भरत गोगावलेंना झेंडावंदन करायला मिळावं अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार। उदय सामंतांचं रायगडच्या पालकमंत्रीपदासंदर्भात मोठं वक्तव्य। पालकमंत्रीपदाबाबत उदय सामंतांनी केलेलं वक्तव्य योग्य, आपल्या पक्षातील लोकांना पदं मिळावी असं सगळ्यांनाच वाटतं। भरत गोगावलेंचं वक्तव्य, तर स्वातंत्र्य दिनाआधी पालकमंत्रीपदाचा तिढा सुटेल, गोगावलेंची माहिती। मराठीबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी भाजप खासदार निशिकांत दुबेंविरोधात याचिका दाखल। मनसे शहराध्यक्ष सुदाम कोंबडे यांच्याकडून नाशिक जिल्हा सत्र न्यायालयामध्ये अवमान याचिका दाखल। यंदा आनंदाचा शिधा दिला जाणार नाही, सूत्रांची माहिती। लाडकी बहीण योजनेमुळे आनंदाच्या शिध्यावर विरजण पडण्याची शक्यता। शिवभोजन थाळीतही काटकसर करावी लागण्याची शक्यता। संभाजी भिडे पुन्हा बरळले, सर्वधर्म समभाव हा नीचपणा, भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य। आंबे खाऊन मुलं होतात, भिडेंकडून पुनरुच्चार। तर खग्रास ग्रहणाच्या काळात मंत्रजप केल्यानं मंत्राची शक्ती जन्मोजन्मी मिळते, भिडेंचा दावा। विधान भवनाच्या हक्कभंग समितीची उद्या बैठक, अधिवेशनात शेवटच्या दिवशी झालेली शिवीगाळ आणि मारहाणीची अध्यक्षांकडून गंभीर दखल। शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रकाश सुर्वेंना उच्च न्यायालयाचा दिलासा, आमदारकीला आव्हान देणारी ठाकरेंच्या शिवसेनेच्या उद्देश पाटेकर यांची याचिका न्यायालयानं फेटाळली। याचिकेत कारवाई करण्याचं वैध कारण सांगत नसल्याचं कोर्टाचं मत। ताकदीनं मुंबईला जायचं आणि विजय घेऊन परत यायचं, जरांगेंचं धाराशिवमधल्या बैठकीत विधान। जास्तीत जास्त मराठा समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचं जरांगेंचं आवाहन। मंत्री दत्ता भरणेंनी कृषीमंत्री पदाचा पदभार स्वीकारला, यावेळी शेतकरी हिताचे निर्णय घेणार, भरणेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुराणी काँग्रेसच्या वाटेवर, 7 ऑगस्टला काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होईल। धाराशिवमध्ये काँग्रेसला खिंडार, 40 ते 50 प्रमुख पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांसह भाजपत प्रवेश। बसवराज पाटलांकडून काँग्रेसच्या अमित आणि धीरज देशमुख बंधूंना धक्का। शेतकरी नेते रघुनाथदादा पाटलांचा शेतकऱ्यांना अजब सल्ला, अधिकाऱ्यांची वरिष्ठांकडे तक्रार करू नका तर त्यांना मार द्या। कराड इथे शेतकरी संघटनेच्या बैठकीत शेतकऱ्यांना सल्ला। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजपचं युवा लक्ष, भाजप युवा मोर्चाची उद्या दादरच्या वसंत स्मृतीमध्ये महत्वाची बैठक। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण मार्गदर्शन करणार। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते महेश गायकवाड यांच्यावरील गोळीबाराचं प्रकरण, माजी आमदार गणपत गायकवाड यांच्यासह तिघांचा जामीन उच्च न्यायालयानं फेटाळला। सध्या गणपत गायकवाड तळोजा जेलमध्ये।
आमदार जितेंद्र आव्हाडांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्यात बॅनर, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, सुप्रिया सुळेंसह राहुल गांधींचा एकत्रित फोटो बॅनरवर. आव्हाडांसारखा निष्ठावान मुख्यमंत्री मिळेल बॅनरवर आशय. विधानसभा निवडणुकीआधी धनंजय मुंडेंचे विरोधक बबन गीतेंचा सरपंच बापू आंधळे हत्या प्रकरणात प्लॅनिंग करून गुंतवण्यात आलं. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे मेहबूब शेख यांचा दावा. परभणीमध्ये प्रहार पक्षाचं बावनकुळेंच्या विरोधात आंदोलन. बावनकुळेंच्या प्रतिमेला जोडे मारून घोषणाबाजी करून प्रतिमा जाळत आंदोलन. बच्चू कडूंविषयी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. मंत्री नरहरी झिरवाळांविरोधात राज्यभरात अधिकाऱ्यांचं लेखणी बंद आंदोलन. चौकशी न करताच अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई केल्याचा आरोप, तर अधिकारी ठोस कारवाई करत नसल्यानं निलंबन. झिरवाळांची माहिती. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयुक्त नाशिकमध्ये उत्तर महाराष्ट्रातील 5ही जिल्ह्याचे प्रमुख अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये निवडणूक आढावा बैठक घेणार. बीडच्या परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणी एसआयटीचे प्रमुख पंकज कुमावत यांची परळीतील घटनास्थळाची पाहणी. संपूर्ण घटनाक्रम समजून घेतला. छत्रपती संभाजीनगरच्या नरे गावात काल झालेल्या राड्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू. अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा बंदोबस्तही तैनात. कर्नाटक परिवहनच्या कर्मचाऱ्यांचा विविध मागण्यांसाठी संप. बस सेवा ठप्प झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय. बातमी नागपूरमधून आहे. नागपूरमधल्या येस बँकेमध्ये मनसेचं आंदोलन सुरू आहे. बँक कर्मचाऱ्यांकडून अनागोंदी कारभार सुरू असल्याचा मनसेचा आरोप आहे. दरम्यान मनसेनं यावेळी बँक कर्मचाऱ्यांवरतीही हात उगारलाय. रजत वशिष्ठ आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. तर रजत, मनसैनिक आक्रमक झालेत, बँक कर्मचाऱ्यांवर हात उचलला गेलाय, काय घडतंय सध्या नेमकं तिथे? ज्या बँक कर्मचाऱ्यावर हात उगारण्यात आलेला आहे तो हा जो संबंधित कर्ज प्रकरण आहे ज्याच्यामुळे वाद झालेला आहे तो या कर्ज प्रकरणाशी संबंधित बँकेचा कनिष्ठ अधिकारी आहे. आणि जेव्हा मनसेचे कार्यकर्ते तिसऱ्या माळ्यावरचा बँकेचा मुख्य दार सोडून अचानक चौथ्या माळ्यावर पोहोचले, तिथे लॉबीमध्ये हा बँक कर्मचारी जे मनसे कार्यकर्त्यांच्या तावडीत सापडला आणि त्याला जाब विचारत तू एवढी घाई का केली, आणि जेव्हा हप्ते थकीत झाले होते त्याच्यानंतर लगेचच 2 ते 3 दिवसामध्ये जेसीबी जप्त करून कशा पद्धतीने लिलाव करण्यात आला याचा जाब त्याला विचारण्यात आला. तो कनिष्ठ अधिकारी उत्तर देण्याचा प्रयत्न करत होता, मात्र मनसे कार्यकर्ते काहीही ऐकण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीये. आणि जी काही माहिती आतापर्यंत मिळत आहे, जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या सांगण्यावरून कनिष्ठ अधिकाऱ्याने तो सगळं प्रकरण जो आहे तो हाताळलेला होता. मात्र सध्या तरी कोणीही वरिष्ठ अधिकारी मनसे कार्यकर्त्यांचा सामना करायला किंवा उत्तर द्यायला या ठिकाणी नाहीये. त्यामुळे जे बँकेतील जे कनिष्ठ कर्मचारी आहेत तेच सध्या मनसेच्या कार्यकर्त्यांना उत्तर देत आहे आणि पोलिसांना मध्यस्थी ठेवून कुठेतरी कायदा सुव्यवस्था हाती घेतली जाणार नाही आणि कुठल्याही कर्मचाऱ्याला मारहाण होणार नाही, तोडफोड होणार नाही याची काळजी घेत आहे. मात्र सध्याही मनसेचे कार्यकर्ते जे आहेत ते बँकेच्या 4थ्या माळ्यावर आतमध्ये शिरलेले आहे आणि सातत्याने आपला रोष जो आहे ते या संबंधित कर्ज प्रकरणासंदर्भात आणि बँकेकडून जी घाई करण्यात आली आणि इंद्रजित मुळे या व्यक्तीचा जेसीबी विकण्यात आला, त्याचा लिलाव करण्यात आला आणि कुठलीही नोटीस बजावण्यात आली नाही त्याबद्दल जाब विचारत. रजत, अपडेट जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. बातम्यांचा वेगवान आढावा आपण पुढे सुरू ठेवूया. पुण्याजवळच्या कोल्हेवाडीत हवेत गोळीबार. गाडीला कट मारून घासल्याच्या रागातून झालेल्या वादानंतर एकाचा पिस्तूल काढत हवेत गोळीबार. आरोपी अभिजित चव्हाणला अटक. पुण्याच्या विमाननगरमधील पबच्या पार्किंगमध्ये गुंडांची बर्थडे पार्टी. रेकॉर्डवरील गुन्हेगार फिरोज शेख कडून पार्टीचं आयोजन. बर्थडे पार्टीमध्ये जोरजोरात डीजे वाजवत या गुंडांनी गोंधळ घातला. यवतमधील जमावबंदी शिथिल करण्यात आली आहे. सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत ही जमावबंदी लागू नसेल. 1 ऑगस्टला जिल्हाधिकाऱ्यांनी जमावबंदीचे आदेश काढले होते. मेळघाट परिसरात जीवघेणी प्रवासी वाहतूक. धारणी हरिचाल मार्गावरती गाडीला मागे उभं राहून ही वाहतूक केली जाते. पोलिसांचं मात्र दुर्लक्ष. आडवळणाचे रस्ते असल्यानं अपघाताची शक्यता. वाशिमच्या उमरवाडी पाझर तलावाच्या सांडव्याखाली एका व्यक्तीचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. आत्महत्या की हत्या याचा तपास सुरू आहे. सोलापुरात डीजेचा तालावर नाचून थकलेल्या तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्यानं दुर्दैवी मृत्यू. या निमित्तानं तासनतास चालणाऱ्या मिरवणुका आणि त्यातील कर्णकर्कश डीजेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर.
दारू पिण्यासाठी घरच्यांनी पैसे दिले नाहीत म्हणून एकानं स्वतःचं घर जाळलं. नाशिकच्या उत्तमनगर परिसरातील भगवती चौकातली घटना. सुरेश काळे नावाच्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये नळ जोडणी धारकांना गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याचा आरोप. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न उपस्थित. धाराशिवमध्ये दारूबंदीचे निवेदन देणारे जुगार खेळताना सापडले. धाराशिवच्या उमरगा तालुक्यातील कदेरमधली प्रकार. पोलिसांचा संबंधितांवर गुन्हा दाखल. बुलढाणा शहरातील 2 तरुणांना कोयत्यासह रील बनवणं चांगलंच महागात पडलंय. दोघांवर आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल. पिंपरी चिंचवडच्या पिंपळेगुरव भागातील कल्पतरू या उच्चभ्रू वसाहतीमध्ये घरफोडीचा प्रयत्न. गगन बडेजा यांच्या घरात घुसून बंदूक आणि कुकरीचा धाक दाखवत लुटण्याचा प्रयत्न. हल्लेखोरांचा प्रतिकार करत बडेजांनी चोरांना पोलिसांच्या स्वाधीन केलंय. देवदर्शनाला जाताना डोंगर चढत असताना भाविकाचा हृदयविकारानं मृत्यू. सांगलीच्या येडेनिपाणी येथील मल्लिकार्जुन डोंगरावरची घटना. उत्तम कुंभार असं मयत व्यक्तीचं नाव. नंदुरबारमध्ये 17 लाख रुपये किमतीचं 215.85 ग्रॅम सोनं पोलिसांनी हस्तगत केलं. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. चोरी आणि घरफोडी करणारी गँग पोलिसांच्या ताब्यात. मालेगावमध्ये गोवंश कत्तल करणाऱ्यांविरोधात दंडात्मक कारवाई. कुरेशी बिरादरीच्या बैठकीत निर्णय. गोरक्षक आणि प्रशासनाकडून त्रास दिला जात असल्यानं बीफ मटण व्यवसाय सुमारे 1.5 महिन्यांपासून बंद आहे. सिंधुदुर्गच्या कुडाळ तालुक्यातील मोरे गावात बेकायदेशीरपणे बंदुका बनवून विकणाऱ्या तसंच वन्य प्राण्यांची शिकार करणाऱ्या 5 जणांना अटक. सगळ्यांना 7 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. नाशिकच्या अंबड एमआयडीसीमधील केंद्रीय वखार महामंडळानं कोट्यवधींच्या मालाचा परस्पर लिलाव केला. व्यापाऱ्यांचा आरोप. गोदामाच्या कंत्राटदारानं थकबाकी ठेवल्यानं वखार मंडळानं मालाचा लिलाव केल्याचा आरोप.